माझ्या वडिलांचा आजोळ आहे कोल्हापूर आणि माझ्या आजी शारदाबाई पवार, शारदाबाई भोसले आधी त्या इथेच राहायच्या, त्यांचे मामा इथे राहायचे. त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही माझ्या वडिलांच्या मामांना भेटायला इथे यायचो. तेव्हा दर्शन नेहमी माझ्या आजी आणि त्यानंतर माझ्या आईबरोबर अनेक वर्ष करत आले. त्यामुळे कोल्हापूरला आलं की अंबाबाईचं दर्शन हे मी नेहमीच घेते. आणि माझ्या आजी त्यांची प्रचंड श्रद्धा या मंदिरावर होती. त्याच्यामुळे माझ्यासाठी ते जास्त एक म्हणजे खूप माझा तो पर्सनल विषय. खरं तर आपण या ठिकाणी आलात, मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुराचं थैमान आहे ते घातलेलं आहे. आईकडे काय मागणं मागितलेलं आहे? कारण शेतकरी संकटात आहे, गावे सगळी संकटात आहेत. मी गेले 2 महिन्या खरं तर मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि जून जुलैमध्ये जेव्हा सेशन होतं तेव्हाच आम्ही महाराष्ट्र सरकारला सातत्याने मागणी करत आले की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची करा. ही परिस्थिती असतानाही महाराष्ट्राच्या सरकारने काही केलं नाही. म्हणून ह्या देशाचे सहकार मंत्री, जसं NDRFची टीम जेव्हा येते ती होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते. त्याच्यामुळे अमितभाई शाह यांच्याकडे देशाच्या 2 जबाबदाऱ्या आहेत. एक गृहमंत्री देशाचं म्हणून आपल्याला जेव्हा अशा अडचणी येतात तेव्हा केंद्रातून आपण मदत मागतो, ती त्यांच्या अंडर येते. आणि सहकार ही त्याचेच मंत्री आहेत देशाचे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही 8ही खासदार लोकसभेतले आम्ही अमितभाई शहांची जाऊन वेळ घेतली आणि त्यांना विनंती केली की महाराष्ट्राच्या सरकारला आपण कृपा करून सांगावं आणि मार्गदर्शन करावं. ही जुलै महिन्याची गोष्ट आहे की सरसकट कर्जमाफी करा आणि महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले 2 महिने सातत्याने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे मागते. ताई, एकीकडे आपण पाहतो की पुण्यामध्ये तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना. तुम्हाला वाटतंय विचारायला की हे सरकार असंवेदनशील आहे आणि हे दिसतंच आहे ना डोळ्यांनी. म्हणजे 1 वर्षापूर्वी हेच सरकार तुम्हाला कोल्हापूरमध्ये सांगत होतं की आम्हाला सत्ता द्या राज्याची, आम्ही सरसकट कर्जमाफी करू. हे तुमच्याच चॅनलनी दाखवलेलं आहे, तुमच्या सगळ्याच चॅनलनी. त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी ही किंवा शेतकऱ्यांना हमी भाव हा जो शब्द त्यांनी ऑक्टोबरच्या आधी दिला होता तो कुठलाही पुढचा ऑक्टोबर आला आहे ना. कुठल्या स्कीममध्ये ना स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर PhDच्या मुलांचे मिळत आहेत, ना लाडकी बहीण योजनेमध्ये नावं कमी होत आहेत. आणि शेतकऱ्याचं तर कंबरडं मोडलंच आहे. आणि ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे, तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे, तो आज अडचणीत आहे. आणि त्याला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ हा तातडीने सरकारने, खरं तर खूप उशीर झालेला आहे. मला असं वाटतं जर आता त्यांनी हे काही पाऊल उचललं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या रस्त्यांसंदर्भात तक्रार केलेली आहे. आयुक्तांना स्वतः फोन करून सांगितलेले आहेत की खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. खरं तर मुख्यमंत्री छोट्या छोट्या गोष्टीची दखल घेतात असं वाटत नाही का आपल्याला? ह्याची दखल तर आम्ही अनेक वर्ष घेतोय सातत्याने. पुण्यामध्ये क्राईम आणि पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे कोलॅप्स झाले. दुर्दैव आहे. मी जड अंतकरणातून म्हणते, कारण का त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते. हिंजवडीचा प्रश्न तुम्ही पाहिलेला आहे. तुम्ही सगळ्या चॅनल्सनी आम्हाला मदत केली, याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार मानते की तुम्ही सातत्याने ह्या गोष्टी दाखवताय. त्यामुळे ह्या सरकारनी म्हणजे मोठे मोठे जे रस्ते असतात ना, म्हणजे शक्तिपीठ असेल किंवा असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे 80,000 कोटी 1,00,000 कोटी असे जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात ना, त्याला या सरकारकडे म्हणजे पटपट फायली हलते आणि निधी असतो. आणि तुमच्या माझ्या सुखदुःखात ज्या छोटे रस्ते असतील किंवा छोटी जी कामं असतात जी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. खरंच आपल्याला गरजेची असतात. म्हणजे मला विचाराल तर 80,000 कोटी रुपये खर्च करून तो शक्तिपीठ करण्यापेक्षा आता 80,000 कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे. आणि ओला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वाने कसा उभा राहील, स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टाने, ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे. तो पक्षाचा नव्हता, तो माणुसकीचा होता. सगळ्या पक्षाचे लोक होते त्याच्यात.
लंके असतील किंवा इतर जे आक्रमक ज्या लोकांनी भाषणं केली त्यांना काल रात्रीपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जाते. अक्षरशः धमकीचे मेसेज दिसत आहेत सोशल मीडियावर. मला काय आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्रात हा नवीन ट्रेंड झाला आहे. सरकारच्या तुम्ही विरोधात गेला तर आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि EDची नोटीस येते आणि ती नाही शक्य पाठवणं असेल तर हा नवीन ट्रेंड आहे की फोन करणे, धमक्या देणं. त्यामुळे मला काहीही आश्चर्य वाटत नाही. कारण काही दुर्दैव आहे ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांना, तुम्हाला आणि मला आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना सार्थ अभिमान आहे, म्हणजे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे, अशा पोलिसांवर जेव्हा त्याची भीतीच या सरकारमध्ये राहिली नाही. कारण का त्या वर्दीला भीती राहिली नाही. कारण का सर्वसामान्य असे जे गुंड आहेत त्यांना सिक्युरिटी दिली जाते. ज्या लोकांवर 12 वर्ष लोक जेलमध्ये राहिलेले आहेत त्यांना सिक्युरिटी दिलेली जाते. हा नवीन ट्रेंड आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार आहे. आज तुम्ही आईचं दर्शन घ्यायला आलात, मात्र आपण बघितलं आर्थिक निकषावर आरक्षणाचा विषय विचार व्हावा. नेमकं आपलं आरक्षणासंदर्भात भूमिका काय आहे? मी असं बोललेलेच नाही. माझा बाईट पाहिला, माझा सगळा इंटरव्ह्यू पाहिलाय का NDTVचा? तुम्ही पाहिलाय का? नाही पाहिजे. प्रश्न हां, मग प्रश्न चुकीचा आपण आहे. जे नेमकं आपल्याला मी त्यामध्ये असं काय म्हणाल, म्हणायचं तो मी मुद्दा आहे. मला प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाचं आंदोलन, पूर्ण ऐकून घ्या, मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे? तर मी त्यांना असं उत्तर दिलं आहे की मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेल्या काही वर्षात वारंवार मांडले जातात आणि ते मी सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणात कोणी मांडलं असेल तर ते मी मांडलेलं आहे. हा डेटा आहे. आणि जी अर्थातच आरक्षणं जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना. अर्थातच मी एवढंच म्हणाले त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये की माझी मुलं, माझ्या 2 मुलांनी ह्या कधीही आरक्षण किंवा मी स्वतः, मला महिला आरक्षण कुणासाठी आहे? की ज्यांना कदाचित शिक्षण मिळालं नसेल, ज्यांना माझ्यासारख्या महिलेनी कुठल्याही आरक्षणाचा, माझ्यासारख्या महिलेनी किंवा माझा सगळा प्रश्न आणि माझं उत्तर हे माझी 2 मुलं आणि माझ्या पुरतंच सीमित होतं. बाकी कुठल्याही समाजाबद्दल मी बोलले नाही. जर तुम्हाला वेळ असेल 5.5 मिनटं तर 5 मिनटं आणि 40 सेकंदाचा माझा इंग्रजीमधला व्हिडिओ आहे. माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की 5 मिनटं 40 सेकंदच काढा आणि तो माझा व्हिडिओ इंग्रजी भाषेतला आहे, तो प्लीज बघा. तुम्हाला इच्छाच होणार नाही हा प्रश्न विचारायची मला. हे बघा, ठीक आहे. अरे ठीक आहे ना, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आमच्यावर टीका करायचा इतना तो हक बनता है ना. खरं तर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये संस्कृती बचाव मोर्चा काढावा लागतोय हे खरं तर दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने टीका झाली जयंत पाटील, राजाराम बापू यांच्यावरती, त्याच्याकडे कसं बघताय? आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण सर्वच पक्षात वाचाळवीर आहेत नेते. मान्य, पूर्णपणे मान्य. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की आपण ऑल पार्टी मीटिंग बोलवा. आम्ही ती लक्ष्मण रेखा क्रॉस करणार नाही, तुम्ही करू नका. आपण सगळे मिळून सुरुवात करूया ना. माझी जबाबदारी तयार आहे. महाविकास आघाडीची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी समोरचे घ्यावी की सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण सगळे मिळून ठरवूया की हे असं आपण कोणीच बोलणार नाही. आणि ही लक्ष्मण रेखा ही संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची बदनामी त्याच्यामुळे होते. त्याच्यामुळे माझी तर पूर्णपणे हात जोडून विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही पूर्ण ताकदीने तुम्हाला साथ देऊ. आणि अशा वेळेस ना मला अरुण जेटली साहेब आठवतात. अरुण जेटलीजी ना आम्हाला सांगायचे की ह्या चॅनल्सनी नाही दाखवणं बंद केलं ना ते बोलणं बंद करतील. हे खरंच अरुणजींचं मी कधी विसरणार नाही बोलणं. त्यामुळे तुम्ही खरंच दाखवणं बंद करा. मुळात नेते बोलतात आणि संपूर्ण महाराष्ट्र बदनाम होतो. तुम्ही माध्यमांवर त्याचं खापर पडतो. मी नाही असं म्हणत नाही. मी नाही म्हणत आहे. हॅलो री रेकॉर्ड करा. नाही मी तुम्हाला काय म्हणलं अरुणजी, मी काय म्हणाले, आय रिपीट, असेच गैरसमज होतात. मी काय म्हणले, कैलासवासी अरुण जेटली साहेब म्हणायचे की तुम्ही दाखवणं बंद करा. मी कुणावर खापर नाही, हे गैरसमज म्हणले ना, हे असे होतात. नेत्यांनी बोलणं बंद केलं तर आम्ही नाही नेत्यांनी बंद करावं. माझ्याकडून आजपर्यंत झाली आहे का चूक? संपूर्ण नेत्यांनी. पण मी घेते ना जबाबदारी. मी तुम्हाला काय म्हणले, आय रिपीट, 1 मिनिट मी परत रिपीट, हे सगळ्यात माझ्या जवळ उभे राहिलेत पण यांना कदाचित लॉस्ट इन ट्रान्सलेशन झालं असेल. मी तुमच्याकडे बघून बोलते आता. मी रिपीट करते
की मी माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की महाविकास आघाडीची सगळी जबाबदारी मी घेते, तुमच्या बाजूची तुम्ही घ्या, आपण लक्ष्मण रेखा ठरवून घेऊ, आम्हीही क्रॉस करणार नाही, तुम्हीही क्रॉस करू नका, अशी विनम्र विनंती मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. मी त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे. चिखलफेकीमध्ये आपण पाहतो ताई महत्त्वाचे प्रश्न मागे राहतात असं वाटत नाही, कारण हो, महाराष्ट्रासमोरचे पूर्णपणे मान्य आहे. अनेक प्रश्न असे आहेत की जे पेंडिंग मी आत्ता कुठे गेल्या ताईंना विचारा, आत्ता ताईंना मी गाडीत काय सांगत होते, मी ताईंना आज गाडीत हेच सांगत होते की कधीतरी असं एक समाजात चर्चा कानावर येते की सरकारला मुद्दामूनच ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला खेळवत ठेवायचं आहे. म्हणजे मग महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार, त्याच्यानंतरचे अनेक महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, योजनेतून महिला ज्या लाडकी बहीण योजनेतून नंबर्स कमी होत आहेत, या सगळ्या माध्यमातून हे दुर्दैव आहे की आपण फोकस जे सत्तेमध्ये आहेत, तुम्ही विचार करा 200-250 खासदार आणि 250 आमदार, एवढ्या मोठी त्यांची स्ट्रेंथ असताना त्यांनी राज्याची सेवा केली पाहिजे ना. प्रधानमंत्री काय म्हणतात, प्रधानमंत्र्यांचे शब्द पण हे लोक ऐकत नाहीत. प्रधानमंत्री काय म्हणतात की मी प्रधान सेवक आहे. महाराष्ट्र सरकारने हे थोडंसं कधीतरी मनावर घ्यावं, प्रधानमंत्री काय म्हणतात ते. तर धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आपण बघितलं गेल्या काही दिवसाच्या घडामोडीमध्ये खरं तर परवा त्यांनी कर्जतमध्ये प्रदेशाध्यक्षांच्याकडे अक्षरशः विनंती केली की चुकलं तर कान धरा, पण आता जबाबदारी द्या. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. दुसरा एक प्रश्न म्हणजे पुण्यात एक बॅनर लागलेला आहे, ज्याची चर्चा सुरू झाली आहे, करण गायकवाडांनी तो लावलेला आहे. तुमचा, पवार साहेबांचा आणि अजितदादांचा फोटो आहे त्यामध्ये, आणि आम्ही एकत्रच आहोत, कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच राहणार आहोत असा उल्लेख त्या सगळ्या पोस्टरवर दिसतो. तुम्ही वारंवार त्याचा उल्लेख केला आहे, कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत, पण पोस्टर आता कार्यकर्त्यांकडून देखील लागत आहे. नाही बघा, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि नेहमी आमचं इनकमिंग हे नेहमी, आउटगोईंग थोडं कमी झालं तरी चालेल, पण इनकमिंग नेहमी असलं पाहिजे चालू. त्याच्यामुळे लोकांच्या, आमच्या सहकाऱ्यांच्या, आमच्या कार्यकर्त्यांच्या, आमच्या नेत्यांच्या ह्या ज्या भावना आहेत त्याचा आदर आपण केलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे माझं म्हणजे ही मी माझ्या स्वतःबद्दल सीमित म्हणते की मी सगळ्यांचीच बोलते. त्याच्यामुळे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये किंवा एका नात्यामध्ये, नातं असू दे किंवा लोकशाहीमध्ये असू दे, हे जितकं आपण बोलतो तेवढं ऐकलंही पाहिजे आपण. त्याच्यामुळे माझ्याकडून दोन्ही प्रक्रिया ह्या चालूच असतात. माझी कुणाशीही बोलायची तयारी, म्हणजे मी अनेक वेळा गंमत म्हणून लोकांना सांगते की राष्ट्रवादीचा तो भाग, तो भारतीय जनता पक्षाबरोबर कदाचित आता सत्तेतही असेल, पण पारिवारिक आणि कौटुंबिक संबंध माझे 6 दशकाचे भारतीय जनता पक्षाच्या अनेक कुटुंबाबरोबर कालही होते, आजही आणि उद्याही राहतील. आमचे मतभेद जरूर आहेत, पण आमचे मतभेद नाही, मनभेद आमचे नाही. आमचे मतभेद टोकाचे आहेत, पण मनभेद कधीच नाही. कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे आमच्यावर संस्कार केले की विरोधक इतकी कटुता कधीच ठेवू नये, त्याच्यात वाद झाला पाहिजे, मतभेद झाले पाहिजेत, पण मनभेद आणि वैयक्तिक नाती ही कधी मध्ये येता कामा नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येणार आहेत, मात्र त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आघाडी होईल असं वाटत नाही. शरद पवार यांनी काय नेमकी तुम्हाला आठवत असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकही असताना अनेक ठिकाणी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था वेगळ्या लढायचो. कारण काही कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं, कसं लोकसभा हे सगळ्यात मोठं इलेक्शन असतं, मग या आपली राज्याची इलेक्शन्स असतात, आणि स्थानिक स्वराज्य संस्थाची जी इलेक्शन्स असतात त्या सगळ्या इलेक्शन्समध्ये आपण बघता हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं. आणि साधारण स्थानिक आघाडी होणार का नाही, आम्ही अनेक वेळा काँग्रेस आणि आम्ही एकामेका विरोधात लढलेलो आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे निर्णय पहिले इलेक्शन तर लागू द्या, इलेक्शन कधी लागणार आहे आपल्याला माहिती नाही. काही आरक्षणाची लढाई एका बाजूला लढत असताना दुसऱ्या बाजूला एकमेकांच्या गाड्या जळणे, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, असे प्रकार महाराष्ट्रात सध्या घडतात. नाही, हे खूप दुर्दैवी आहे. मी वारंवार सगळ्यांना म्हणले, मी अनेक वेळा ही गोष्ट म्हणली आहे की मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्या आहेत, ज्या मी वारंवार फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये नाही, मी त्या पार्लमेंटमध्येही मांडलेल्या आहेत. माझी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला विनम्रपणे विनंती आहे की अनेक राज्यात आरक्षणाचे विषय आहेत, तुम्ही सगळं एक कन्सॉलिडेटेड बिल आणा. तुम्ही विचार करा की अनेक वेळा मी कालही साताऱ्यात हे बोलले की आरक्षणाबद्दल उत्तराखंड असेल, गोवा असेल, या लोकांच्या काही मागण्या असतात. त्या मागण्या आल्या की तिथून असं होतं
की आता हे बिल पास करूया. माझा आनंद आहे जर गोवा असेल, उत्तराखंड असेल, झारखंड असेल, तिथल्या कुठल्या समाजाची मागणी असेल आणि ती सरकार पूर्ण करत असेल तर आम्ही ताकदीने त्याचं स्वागत करतो. त्या आरक्षणाला आम्ही सपोर्ट करतो. म्हणूनच माझी हात जोडून केंद्र सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल बनवावं. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज आणि ज्या कोणी समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याचे कन्सॉलिडेटेड बिल करा. ते केंद्र सरकारला पाठवा. 250चं त्यांची ताकद आहे. आम्हीही ताकदीने सरकारबरोबर उभं राहू. तुम्ही बघितलं असेल GSTच्या वेळीस, ऑपरेशन सिंधूरच्या वेळीस योग्य निर्णय जर तो देशाच्या हिताचा असेल तर आम्ही ताकदीने या सरकारबरोबर केंद्र असेल, राज्य असेल उभं राहू. तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आरक्षणाचं बिल मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचं आलं आणि केंद्र सरकारने त्याच्यावर चर्चा ठेवावी आणि आपण सगळे मिळून या सगळ्या समाजांना न्याय देऊ. आम्ही ताकदीने जर सरकारने बिल आलं तर सरकारच्या बरोबर उभं राहू. ताई, गॅजेट हैदराबाद असू दे, सातारा असू दे, त्याचा वापर जातो आम्ही. निजामांचं गॅजेट आता आपण का मानावं, यातून काय साध्य होणार वाटतं? नाही, काही नक्की कळत नाही कारण का कालही ती केस आली होती. मग मला वाटतं आज परत येणार आहे. त्यामुळे नक्की काय सरकारचं धोरण आहे ह्याच्याबद्दल अस्पष्टता अजूनही आहे. त्याच्यामुळे मी विनम्र विनंती महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना करते की तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि आम्हाला सगळ्यांना समजून सांगा की ह्या गॅजेटचा काय इम्पॅक्ट होईल. कारण का अजून खूप वेळा म्हणजे तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर चर्चा असतात. कोण म्हणतं बेनिफिट होणार, कोण म्हणतं नाही. कन्फ्युजिंग होतं ना माणसाला की नक्की काय आहे, म्हणजे बेनिफिट होणार आहे का नाही होणार आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा, तुम्ही एक चांगलं प्रेझेंटेशन आणि सगळ्या मीडियाला बोलून राज्यात जाऊ दे ना की नक्की काय परिस्थिती आहे, कुणाला काय मिळणार आहे, किती टक्के, कुठली सवलत मिळणार आहे, या सगळ्याची माहिती आमची विनंती आहे की महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी आमची विनम्र विनंती. मॅडम, आज नवरात्र उत्सव खरं आहे. कोल्हापुरातल्या रस्त्यांवरून तुम्ही आज प्रवास केला असाल. लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात. कशी कोल्हापूरच्या रस्त्यांची अवस्था तुम्हाला वाटली आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या रस्त्यांचीच अवस्था तशी आहे. कोल्हापूर कशाला, तुमची कशाला फक्त बदनामी करू मी. माझ्याही लोकसभा मतदारसंघात हा प्रॉब्लेम आहेच ना. त्याच्यामुळे दुर्दैव आहे. उपक्रम घेतला घेतला होता आता घेतला होता आता. संदर्भात काय सांगाल? नाही नाही, खूप दुर्दैवी आहे. काय होतं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जेव्हा एवढा निधी जातो आणि एवढे खड्डे येतात आणि काल तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर मी पाहिलं अनेक लोक दगावतात त्या ॲक्सिडेंटमध्ये. कोणाचं तरी बाळ काल का परवाच्या दिवशी गेलं. खूप दुर्दैवी आहे आणि खूप सोप्या गोष्टी येतो. एक रस्ता चांगला दर्जाचा नाही का आपण करू शकत. गडकरी साहेबांनी करोडो रुपयाचे रस्ते अति उत्तम दर्जाचे देशात केले. जर गडकरी साहेब एवढं करू शकतात तर आपलं राज्य का नाही करू शकत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.